नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट. कामचुकार शिक्षकांवर कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे आमरण उपोषण. मंगरुळ नवघरे येथील जिल्हा परिषद हायस्कूलसमोर 2 दिवसांपासून आंदोलन. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मंगरुळ नवघरे येथील जिल्हा परिषद हायस्कूलमधील कथित कामचुकार शिक्षकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ व पालकांनी शाळेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात 5 शिक्षकांवर शैक्षणिक कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम झाला असून यापूर्वीही शिक्षण विभागाकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. वरिष्ठांच्या आदेशानुसार नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र ठोस कारवाई होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. माझं नाव डॉक्टर रामेश्वर सुधाकर धमक. मी अध्यक्ष आहे शाळा सेवा समिती जिल्हा परिषद हायस्कूल आणि उच्च माध्यमिक विद्यालय मंगरुळ नवघरे. बरं, काय समस्या आहेत या ठिकाणी तुम्ही उपोषण धरलेलं? हे उपोषण आम्ही चालू केलेलं आहे. याच्याबद्दल असं आहे की आज आपण एक जवळपास 1.5 वर्षापासून जे शिक्षक आहेत त्यांच्या बदलीसाठी आणि यांच्यावर कारवाई करण्यासाठी उपोषण सुरू केलेलं आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे की शिक्षक लोक जे आहेत त्यांची शैक्षणिक गुणवत्ता एकदम 0% वर आलेली आहे. त्यांचे जे रिझल्ट आहेत, जसं स्कॉलरशिपचा रिझल्ट असेल तर तो एकदम 0% लागलेला आहे. नंतर जे NMS ची परीक्षा असते त्याच्यामध्ये पण एक विद्यार्थीच पात्र झालेला आहे आमच्या शाळेमधून, बाकीचे विद्यार्थी पात्र झालेले नाहीत. नंतर 11वी 12वी ज्युनियर कॉलेज आहे, या ठिकाणी 1 ॲडमिशन आहे. 11वीला 3 ॲडमिशन झालेले आतापर्यंत. एकही क्लास होत नाही, एकही परीक्षा इथे सर्व बिना विद्यार्थ्यांची घेतात आणि शैक्षणिक गुणवत्ता जी आहे ती खूप एकदम ढासळलेली आहे. त्या कारणामुळे या ठिकाणी जी प्राथमिक शाळेची गुणवत्ता एकदम वाढलेली आहे, ते विद्यार्थी या शाळेमध्ये प्रवेश घेण्यास त्यांचे वडील किंवा पालक मंडळी नाही म्हणलेले आहेत. बरं, या शिक्षकांची अगोदर तुम्ही कोणाकडे तक्रार केली? या शिक्षकांची आम्ही वारंवार मुख्याध्यापक जे गाडेकर सर त्यांच्याकडे आम्ही यांची कंप्लेंट केलेली आहे आणि जे सर्व आम्हाला रिपोर्ट भेटलेले आहे, समजा जी माहिती ते सर्व मुख्याध्यापकांच्याच मार्फत आम्हाला ते या ठिकाणी उपलब्ध आहेत. कारण शाळा समितीच्या वेळेस आम्ही ठराव जे घेतलेले आहेत ते सर्व त्यांच्या समोरच ठेवलेले आणि सजीव असतात. ते तुमच्यासोबत सर्व गावकरी आहेत का की सहमत? 100% गाव आमच्या सोबतच आहे. कारण आम्ही या ठिकाणी काही चुकीचं काम केलेलं नाही. शैक्षणिक प्रगती आमच्या गावामध्ये होण्यासाठी सर्व गावकरी 100% आमच्या मागे आहेत. या शिक्षकावर काय कारवाई होईल? जे प्रशासन जी कारवाई करेल आणि या ठिकाणून आम्हाला या शाळेमध्ये नको आहे, त्या बदल्यात आम्हाला उपक्रमशील शिक्षक या ठिकाणी आम्ही जे मागेल ते आम्हाला भेटणार. का बसल्या? यांनी आतापर्यंत इथे कसल्याही प्रकारची गुणवत्ता नसल्यामुळे इथे 11वी 12वी साठी कोणी ॲडमिशन घेत नाहीये. 12वी मध्ये फक्त 1 विद्यार्थी आहे आणि 11वीचे 4 ॲडमिशन झालेले आहेत. 4 राऊंडमध्ये 4 ॲडमिशन. यांनी इथे बोगस विद्यार्थी बसवलेले आहेत आणि इथे निकाल लावलेले आहेत. कोणकोणत्या परीक्षेमध्ये बसवले बोगस? यांनी 11वीच्या परीक्षेला बोगस विद्यार्थी बसवलेले आहेत. प्रथम सत्राचा बोगस निकाल तयार केलेला आहे. यांनी आतापर्यंत असा 10 ते 15 वर्षाचा निकाल बोगस तयार केलेला आहे. साधारणतः किती विद्यार्थी? 3 ते 4 विद्यार्थी बोगस बसवलेले आहेत यांनी आतापर्यंत असे बरेचसे वेळेस केलेला आहे. तुमच्याकडे काही प्रूफ आहे का वगैरे? त्यांच्याकडे आम्ही CO साहेबाकडे त्यांची तक्रार दिलेली आहे. शाळा समितीच्या मार्फत कारवाई होऊन चौकशी. काय कारवाई होईल असं तुम्हाला वाटतं? आमची इच्छा यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि यांची इथून बदली करण्यात यावी. कारण आमच्याकडे जे 4थ्या वर्गाचे विद्यार्थी आहेत, जे 47 ॲडमिशन 5व्या वर्गात जाण्यासाठी तयार आहेत, आम्ही त्या पालकांना कन्व्हिन्स करून थांबवलेलं आहे. कारण हे जोपर्यंत आहे तोपर्यंत पालकवर्ग यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीये आणि ते तर 47 ॲडमिशन होणार नाही, तर परत जे ॲडमिशन आहे तर ते ॲडमिशन इथले परत कमी होणार आहेत. कारण यांची गुणवत्ता देण्याची नाही आहे पात्रता.
बदली न झाल्यास बदली न झाल्यास आमचं आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. आज अमरण उपोषण आहे. गावकऱ्याच्या वतीने डबल नवीन आंदोलन छेडण्यात येईल.